ज्या मार्कंड देवाच्या यात्रेनिमित्त खंडेरायाच्या यात्रेनिमित्त इथं राज पाडणे आणि ते बसवणार आहे. तसं हनुमान जयंती पण आहे, रामनवमी पण आहे. या सर्व सणानिमित्त सकल हिंदू समाजाने इथं पहिल्यांदा राज पाळणे इथं आणणार आहे. फार ही जुनी प्रथा आहे इथं मंदिराची. पूर्वीपासून जर श्रीरामपूरचं जर बघितलं तर श्रीरामपूरला सुद्धा रामनवमी आपली, प्रभू श्रीरामाची जयंती आपली, आणि त्या दिवशी त्या सगळ्या यात्रेमध्ये कवाल्या वाजायची. आणि इथेही ती परिस्थिती आहे. अनेक वर्षापासून सण आपले देवाचे सगळे सण हिंदूंचे, आणि पूर्णपणे जायचं मुसलमानांकडे. तर आता जर सण आपला असेल तर सणामध्ये सहभाग घेणारे सुद्धा हिंदू असले पाहिजे, व्यापारी सुद्धा हिंदू असले पाहिजे. अशा संकल्पनेतून आज या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी इथं नवीन संकल्प करून इथं चालू करताय. आणि यासाठी अनेक अडथळे सुद्धा त्यांना येत आहे. पण जागा प्रायव्हेट असल्यामुळं, नगरपालिकेची एनओसी असल्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही. जर अडचण आली तर ती अडचण सगळ्यांना येईल, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. का मुसलमानांकडे तुम्ही राट पाळणे खेळायला गेले तर तो पैसा जिहादसाठी वापरला जाईल, आणि हिंदूकडे खेळायला आले, हिंदू व्यावसायिकांकडे जर तुम्ही आले, तो पैसा तुमच्या धर्माच्या कार्यासाठी येईल. तुमचं धर्म वाचल, तुमचे मंदिरं वाचतील, पण तिथे गेल्यानंतर तुमचा धर्म सुरक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या. यात्रा कमिटीला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे का तुम्ही ज्या माणसाला तिथे यात्रा कमिटीला आणतात, आता काय आपले हिंदू मेले का? आता आम्ही 57 लाख मध्ये श्रीरामपूरमध्ये टेंडर घेतला, जीएसटी धरून 57 लाख रुपये टेंडर घेतला. पूर्वी तो टेंडर जायचा 5 लाखात. नगरपालिकेचा तो ग्राउंड नगरपालिकेचा आहे, तो 5 लाखात जायचा, यावेळेस 57 लाखात घेतला. मागच्या 47 लाखात घेतला तरी परवडला. 57 लाखात घेतला तरी परवडणार आहे. जर आपले व्यावसायिक आहेत, आपले लोक आहेत, कुठल्याही रमजान ईदच्या टायमाला, त्यांच्या उरुसच्या टायमाला कुठल्या हिंदूला तिथं प्रवेश राहतो का? तुमचे दुकानी तिथं लावायला भेटतात का? त्यांच्या सणाला तुम्हाला पहिलं बोलवलं जातं का? पहिला मान तुम्हाला दिला जातो का? तसं होत नाही ना. तर आमचे सण हे पहिला मान आमच्या हिंदूंना. हा, जिथं ते कोणाला व्यवसाय करायचा असेल आणि तो भारतीय मुसलमान म्हणून जर राहत असेल तरी सुद्धा तो नको, तो आम्हाला इथं नको आहे. आता सगळी हिंदूची यात्रा आहे, सगळं व्यवसायिक इथं हिंदू राहणार आहे, आणि सगळा व्यवसायाचा पैसा हिंदूच्याकडे आल्यानंतर इथले जेवढे अनाथाश्रम असतील, जेवढे आश्रम असतील, जेवढे गुरुकुल असतील, या सर्वांना या यात्रे कमिटीच्या लोकांनी फ्री मध्ये त्या सगळं खेळायची यात्रा फ्री ठेवलेली त्यांच्यासाठी.